नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज चर्चा करतो 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट, आणि त्यामधला एक्सरसाइज नंबर 1.2 मित्रांनो आज आपण बघतोय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज नंबर 1.1 वरती चर्चा केलेली आहे. 1.1 वरती बऱ्याचशा व्हिडिओज आपण बनवलेले आहेत आणि 1.1 जर तुम्ही नसेल बघितला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी 1.1 च्या व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर आज आपण चर्चा करूयात 1.2 वरती, एक्सरसाइज नंबर 1.2. पटकन जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसाल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा, त्या बाजूला असलेलं बेलचं बटन पटकन दाबून टाका. बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर एक लक्षात घ्या, आर्क देखो आर्क लेंथ अँड एरिया ऑफ सेक्टर. सो व्हॉट इज अ आर्क अँड व्हॉट इज द सेक्टर. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, माझ्याकडे जर का सर्कल असेल, सर्कल आपण थोडासा कलर बदलू. हा आपला आहे सर्कल, मराठीमध्ये म्हणतात वर्तुळ. हा आहे आपला पॉइंट ओ म्हणजे आपलं सेंटर. आता या सर्कल मध्ये जर का मी अशा प्रकारे एक हे काढला, आता हा जो आहे ए ओ बी या सगळ्या पूर्ण भागाला काय म्हणतात सेक्टर. हा जो एवढा भाग असतो ना ए ओ बी, हा एवढा भाग. ओके, पिझ्झा खाल्ला का, पिझ्झा मधून आपण एखादा असा एवढाच पार्ट बाहेर काढतो, तो म्हणजे सेक्टर, याला म्हणतात सेक्टर. आता सेक्टर हा झाला तुमचा सेक्टर, बरं का. इथं आपण म्हणू सेक्टर. सेक्टर कोण आहे बाबा, ओ ए बी. ठीक आहे, ओ ए बी, किंवा इथं जर एक्स असेल तर ओ ए एक्स बी, याला म्हणतात सेक्टर. ओके, आता याच्यामध्ये लक्षात घ्या, सेक्टर नंतर हा जो एवढाच भाग आहे ए एक्स बी, ही आर्क आहे. ए एक्स बी ही काय, फक्त एक आर्क आहे, त्याला म्हणतात आर्क. मग इथं दोन फॉर्म्युले आहेत, लेंथ ऑफ अन आर्क, लेंथ ऑफ अन आर्क. लेंथ ऑफ आर्क काढायचा फॉर्म्युला काय बाबा, आर थिटा. फक्त आर इंटू थिटा, म्हणजे रेडियस दिले असेल आणि थिटा, पण थिटा तुमचा रेडियन मध्ये पाहिजे. कसा पाहिजे, रेडियन मध्ये, डिग्री मध्ये नको, रेडियन मध्ये. इथं थिटा रेडियन मध्ये असेल तर आर इंटू थिटा हा फॉर्म्युला. जर डिग्री मध्ये असेल तर मागच्या वर्षी बघितलेलं थिटा अपॉन 360 इंटू 2 पाय वगैरे हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे लेंथ ऑफ अन आर्कचा. आता एरिया ऑफ सेक्टर हा एक फॉर्म्युला, आणि दुसरा एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर काय, 1/2 इंटू आर स्क्वेअर थिटा. तर हा एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला. तर दोन फॉर्म्युले डोक्यामध्ये एकदम फिट करून ठेवायचे मित्रांनो. तर हे दोन फॉर्म्युले मस्त पाठ करा. आता आपण पुढे जाऊयात आणि पुढे काही क्वेश्चन जे आहेत या प्रॅक्टिस सेट मधले, या एक्सरसाइज मधले, ते क्वेश्चन आपण बघूयात. तर क्वेश्चन पटापट चटाचट आता क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत मित्रांनो. परंतु क्वेश्चन बघण्याच्या अगोदर माझी एक रिक्वेस्ट आहे, नवीन जी पोरं आहेत त्यांनी पटापट चॅनल सबस्क्राईब करून टाका, झटाझट चॅनल सबस्क्राईब करून टाका पटापट. आता पुढे जाऊयात. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती ह्या बघा, दिसला का, या बघा प्रश्न काय दिलाय मित्रांनो. एकदम विषय सिंपल आहे की फाइंड द लेंथ ऑफ अन आर्क. मला लेंथ ऑफ अन आर्क काढायची ऑफ अ सर्कल विच सबस्टेंडेड अँगल इज 108 डिग्री. म्हणजे थिटा इज इक्वल टू किती बाबा, 108 डिग्री आहे. भाऊ, हा थिटा जो डिग्री मध्ये ना, त्याला पहिला रेडियन मध्ये करायचा. मागाशी मी तुम्हाला बोललो डिग्री मध्ये नकोय, रेडियन मध्ये पाहिजे. मग डिग्री मधून थिटा जर का रेडियन मध्ये करायचा असेल तर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलंय. कसा करायचा, पहिला एक्सरसाइज नंबर 1.1 मध्ये आपण बघितलं. 108 ला कशाने मल्टिप्लाय करायचं, पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केलं की तो तुमचा थिटा झाला रेडियन मध्ये. आता 108 आणि 180 360 च्या टेबल मध्ये येतात. तर 363 जा 180 आणि 363 जा 108 आणि 365 जा 180. बघा, 363 जा 108 आणि 365 जा 180 रेडियन. म्हणजे तुमचा हा थिटा आला 3π/5 रेडियन झालं. आता रेडियस, व्हॉट इज रेडियस बाबा, रेडियस किती आहे बाबा, 15 सेंटीमीटर. बरोबर, इफ रेडियस ऑफ द सर्कल इज 15 सेंटीमीटर, रेडियस काय बाबा 15 सेंटीमीटर आहे. मग मला काय सांगितलंय की लेंथ ऑफ अन आर्क, काय विचारलंय, लेंथ ऑफ एन आर्क. अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला, आर इंटू थिटा. आर किती 15 आणि थिटा किती आहे बाबा 3π/5. आता लक्षात घ्या, 5 1 जा 5, 5 3 जा 15. मग काय आला आन्सर, 3 3 जा 9 पाय सेंटीमीटर झालं. एकदम सोपा आहे. लेंथ ऑफ एन आर्क, फक्त फॉर्म्युला वापरायचा आहे, विषय संपला. एवढा सोपा प्रश्न मित्रांनो 10वीला पण नव्हता आपल्याला. एकदम सिंपल डिंपल भारी क्वेश्चन आहे. यानंतरचा पुढचा क्वेश्चन मित्रांनो आपण बघून घेऊयात. पुढचा क्वेश्चन, समजा याच क्वेश्चन मध्ये जर एरिया ऑफ सेक्टर विचारला असतं तर एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला वापरला असता, विषय संपला. याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा, फाइंड द, बघा पुढचा क्वेश्चन बाबा कुठे गेला रे क्वेश्चन, हा ये रे बाबा ये.
आला आला, आता आला बघा. द रेडियस ऑफ द सर्कल इज 9 सेंटीमीटर. रेडियस इज इक्वल टू 9 सेंटीमीटर आहे आपल्याकडं. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ सर्कल विच कट्स ऑफ कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू द लेंथ ऑफ द रेडियस. ओ माय गॉड, कसला बेकार क्वेश्चन विचारलाय. टेन्शन घ्यायचं नाही, सर्कल काढा पहिला. हे बघा सर्कल. भाऊ इथं थिटाच दिला नाही, प्रश्न वाचून डोक्याचा थिटा झालाय. अरे बाबा काय रे तू, सर्कल नीट ये ना बाबा. हा सर्कल, या सर्कलचा हा सेंटर. द रेडियस ऑफ अ सर्कल इज 9 सेंटीमीटर. चलो भाई रेडियस 9 सेंटीमीटर आहे. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क. लेंथ ऑफ एन आर्क काढायचे ऑफ दिस सर्कल विच कट्स ऑफ अ कॉर्ड ऑफ लेंथ. त्याची जी कॉर्ड आहे, समजा ही जी एबी जी कॉर्ड आहे, समजा एबी ही कॉर्ड आहे. ही कॉर्ड केवढे इक्वल टू द लेंथ ऑफ रेडियस. एबी जी कॉर्ड आहे ती रेडियस इतकी आहे. समजा मी म्हटलं ओए रेडियस आहे, ओबी रेडियस आहे, बरं का. ओए इज इक्वल टू ओबी इज इक्वल टू रेडियस इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. आणि आपल्याला कॉर्डची कॉर्ड आहे ना, कॉर्ड एबी ही कॉर्ड म्हणजे मराठी जीवा म्हणतो. ही जी कॉर्ड केवढी आहे, ही जी कॉर्ड आहे ती रेडियस इतकीच आहे. म्हणजे इथं ओए इज इक्वल टू ओबी इज इक्वल टू एबी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. तिघी जणी एकरूप. भाऊ लक्षात घे तू, इन ट्रायंगल ओ ए बी याच्यात जर तुम्ही बघितलं ओ ए इज इक्वल टू एबी इज इक्वल टू ओबी, बघा ओ ए इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू ओ बी. जर तीन साइड कॉन्ग्रुएंट आहे, कुठलाही ट्रायंगल असेल त्याच्या तीन साइड कॉन्ग्रुएंट असेल तर त्याला इक्वलेटरल ट्रायंगल म्हणतो. देअरफॉर ट्रायंगल ओ ए बी इज इक्वलेटरल ट्रायंगल. इक्वलेटरल ट्रायंगल हा इक्वलेटरल ट्रायंगल आहे. मग इक्वलेटरल ट्रायंगल असल्यामुळे त्याच्या सगळ्या साइड जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्याचे सगळे अँगल पण कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून एओबी जो अँगल आहे, देअरफॉर अँगल एओबी तो 60 डिग्रीचा असतो. सगळे अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात आणि 60 डिग्रीचे असतात. इक्वलेटरल ट्रायंगलचे सगळे अँगल 60 डिग्रीचे असतात. म्हणजे तुमचा थीटा किती भाऊ, 60 डिग्री. थीटा 60 डिग्रीला रेडियन मध्ये करा. 60 इंटू पाय अपॉन 180. रेडियन मध्ये करण्यासाठी मी त्याला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करणार. आता 63 जा 180, पाय आपल्या जाग्यावर 63 जा 180 म्हणून 3, म्हणजे थीटा इज इक्वल टू किती आला बाबा, पाय अपॉन 3. आता काय काढायचं ते काढ. लेंथ ऑफ एन आर्क काढ, नाहीतर एरिया ऑफ सेक्टर काढ. काय काढायचं ते काढ. चला मी इथं काढतो लेंथ ऑफ एन आर्क. लेंथ ऑफ एन आर्क. लेंथ ऑफ एन आर्क. ओके. आता आर्कच्या लेंथचा फॉर्म्युला काय, आर थीटा. आर किती बाबा 9 आहे आणि थीटा किती बाबा पाय अपॉन 3 आहे. चला लिहिला पाय अपॉन 3. 3 3 जा 9 म्हणजे 3 पाय सेंटीमीटर. झाला ना भाऊ उत्तर. दुसरा प्रश्न एकदम कटाकट टकाटक झालेला. आता तिसरा क्वेश्चन बघू. बघा जास्तीत जास्त क्वेश्चन आज आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. मस्त एंजॉय करा लाइफ आणि हे सेशन एंजॉय करा. अगला सवाल आपके सामने आपके स्क्रीन पर देखो. फाइंड द लेंथ ऑफ एंगल इन डिग्री. देखो फाइंड द लेंथ ऑफ एंगल इन डिग्री. आता लेंथ ऑफ एंगल म्हणजे थीटा काढायचा भाऊ. थीटा मला माहितीये का नाही तोच काढायचा आहे. द सेंटर ऑफ अ सर्कल बाय अन आर्क हुज लेंथ, म्हणजे थीटा काढायचा हुज लेंथ. बघा ती जी आर्क आहे, आर्क जी आहे हुज लेंथ ऑफ आर्क किती 15 सेंटीमीटर. लेंथ ऑफ आर्क म्हणजे यस इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. यस म्हणजे लेंथ ऑफ आर्क म्हणायचं. आणि रेडियस जी आहे ती 25. बघा इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज 25, आर इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. रेडियस ऑफ अ सर्कल 25 सेंटीमीटर आणि आर्क लेंथ ऑफ एन आर्क 15 आणि थीटा किती बाबा काढायचा आहे. मग आपला फॉर्म्युला कुठला वापरणार बाबा, लेंथ ऑफ एन आर्क दिले मग लेंथ ऑफ एन आर्कचा फॉर्म्युला वापरा. मग इथं लिहा लेंथ ऑफ एन आर्क. लेंथ ऑफ एन आर्क ओके इज इक्वल टू आर इंटू थीटा. लेंथ ऑफ एन आर्क किती बाबा 15, आर किती बाबा 25 आणि थीटा काढायचा आहे. आता बघा 15 आपल्या जागेवर 25 मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय इज इक्वल टू थीटा. थीटा किती 5 च्या टेबल मध्ये 5 3 जा 15, 5 5 जा 25. थीटा इज इक्वल टू 3 अपॉन 5 रेडियन आला, पण आपल्याला तो डिग्री मध्ये काढायचा आहे. मग आता मी काय करणार, थीटा इज इक्वल टू 3 अपॉन 5. रेडियनचं जर डिग्री मध्ये करायचं असेल मला तर मी काय करतो 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करतो. लक्षात घ्या 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करतो. मग आता 5 ने जर 180 ला तुम्ही डिवाइड केलं तर या ठिकाणी लक्षात घ्या 5 ने जर तुम्ही या ठिकाणी जर मल्टिप्लाय केलं, आता 180 अपॉन पाय पाय अपॉन 180 का 180 आता मला कशामध्ये करायचं आहे, रेडियन मध्ये करायचं आहे. नाही सॉरी डिग्री, रेडियनचा डिग्री मध्ये करताना मी 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करतो.
आता या ठिकाणी काय होईल, 5 ने जर 108 ला जर डिवाइड केलं तर 5 1 जा 5, बघा 5 ने 10180 ला डिवाइड करा, 5 3 जा 15, 18 मधून 15 गेले, आपल्याकडे 3 आले, 0 5 6 जा म्हणजे 36, म्हणजे वर आले 3 into 36 आणि डिवायडेड बाय खाली पाय, 36 3 जा किती झाले 108 अपॉन पाय डिग्री. एवढं उत्तर लिहिलं तरी चालू शकतं, 108 अपॉन पाय. ठीक आहे. आता याच्यामध्ये याच्या सुद्धा पुढे तुम्ही जाऊ शकताय, म्हणजे इथपर्यंत लिहिलं तरी चालेल. आता याच्या पुढे जायचं असेल तर कसं, 108 अपॉन पायची व्हॅल्यू 22/7, 7 गेला वर, बरोबर. मग आपल्याकडे काय राहील बाबा, 108 into 7 upon 22. 108 आणि 22 दोघांना कितीने डिवाइड करू शकतो, 2 ने. मग थिटा इज इक्वल टू जर 2 ने डिवाइड केलं, 2 5 जा 10 आणि 2 4 जा 8 इंटू 7 डिवायडेड बाय 22 ला जर आपण डिवाइड केलं कशाने, 2 ने, तर 11, बरोबर. 108 ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर 54 आणि 22 ला 2 ने डिवाइड केलं तर 11 झालं. आता काय करा, या दोघांचा मल्टिप्लाय करा आणि डिवायडेड बाय 11 करा. 7 4 जा 7 चौक 28, 7 ला 2, 7 5 35, 36 37, म्हणजे 7 into 54 किती आले, 378, वरून आले 11. आता 11 ने 378 ला डिवाइड करा, 11 3 जा 33, 7 मधून 3 गेले 4, वरून आले 8, 11 4 जा 44, 48 मधून 44 गेले 4 0 पॉइंट, 11 3 जा 33 70 आणि 11 6 जा आपल्याकडे 66, म्हणजे 34.36 वगैरे घ्या, लिहा 34.36 डिग्री. म्हणजे याच्या जवळपास तुमचा आन्सर आला तरी चालेल. बाकीचं कॅल्क्युलेशन मला तुम्हाला एवढी सांगायची गरज नाही, तुम्ही लय हुशार पोर आहेत मला माहिती आहे. तर अशा प्रकारे 11.36 च्या आसपास आपला आन्सर येऊ शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये पुढे जाऊयात आपण. पुढचा 4th नंबरचा क्वेश्चन जो आहे तो बघू. जास्तीत जास्त क्वेश्चन आज आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. भावांनो बहिणींनो सगळ्यांनी लक्षात घ्या. अ पेंडोलियम लेंथ 14 सेंटीमीटर. आता ते पेंडोलियम म्हणजे बघा अशा प्रकारे बघा घड्याळामध्ये असं फिरत असतं. 14 सेंटीमीटर असा इकडे आणि असा इथून इकडे असा तो फिरत असतो. असं देखो घड्याळ असतं बघा, घड्याळाच्या खाली टिंग 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 असा तो फिरत असतो. आता असा फिरत असणार हा एकच आहे बरं का, एकच दोरी आहे ती अशी समजा अशी फिरते, इकडून इकडे इकडून तिकडे चक्रा नकरा पेंडोलियम असं फिरतोय. याची लेंथ जी आहे ती 14 सेंटीमीटर. आता पेंडोलियम म्हणजे एका सेक्टर सारखा झाला हा, आणि ही समजा लेंथ आर्क आहे. आता आपल्याला काय विचारलंय की अ पेंडोलियम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर ऑस्किलेटेड थ्रू अन अँगल. आता तो किती अँगल मध्ये फिरतोय, हा 18 डिग्रीच्या अँगल मध्येच हा इथे फिरत राहणार आहे, बरोबर. फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ, म्हणजे ही जी लेंथ आहे या पाथची, तो किती पाथ जो आहे तो कव्हर करणार आहे, म्हणजे लेंथ ऑफ अन आर्क वापरायचा. आता इथं जर तुम्ही म्हणणार की बाबा पेंडोलियम लेंथ ऑफ अ पेंडोलियम 14 सेंटीमीटर, देअरफॉर रेडियस इज इक्वल टू बाबा तुमचं आलं 14 सेंटीमीटर झालं. त्याच्यानंतर इथं थिटा इज इक्वल टू किती बाबा 18 डिग्री आहे. मग डिग्रीला काय करा रेडियन मध्ये, मग 18 इंटू रेडियन करण्यासाठी पाय अपॉन 180 ने तुम्ही काय करा मल्टिप्लाय करा, रेडियन होईल. थिटा इज इक्वल टू 18 10 जा, म्हणजे पाय अपॉन तुमच्याकडे आलं 10, म्हणजे पाय अपॉन 10 रेडियन आला. थिटा पाय अपॉन 10 रेडियन. आता आपल्याला काय करायचं, सेक्टर एरिया लेंथ ऑफ अन आर्क, म्हणजे काय विचारलंय, फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ, लेंथ ऑफ पेंडुलियम्स पाथ असं आपण म्हणू शकतो. म्हणून एस इज इक्वल टू किती बाबा आर इंटू थिटा आपला फॉर्म्युला. आर किती बाबा 14, थिटा किती बाबा पाय अपॉन 10 झाला तुमचा. थिटा आपल्याकडे किती या ठिकाणी पाय अपॉन 10 आहे. मग आता इथं आपण काय करू, 14 बघा 14 इंटू पायची व्हॅल्यू असते 22/7 आणि डिवायडेड बाय 10, मग इथं 10 अपॉन 1 असतं. आता इथं काय करा माहिती का, इथं असं लिहा 14 इंटू 22/7 आणि इथं 10 अपॉन 1 आहे, त्याच्या उलटे होणार 1/10. मग आता काय होईल, 7 1 जा 7, 7 2 जा 14, 2 इंटू 22 44 आणि डिवायडेड बाय खाली 10, 44/10 किती झाले 4.4 सेंटीमीटर. म्हणजे त्याचा जो पाथ आहे, ज्या पाथ मध्ये तो फिरत बसणार आहे तो किती 4.4 सेंटीमीटरचा असेल. हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, कन्सेप्ट नीट समजून घ्या. शेवटी लिहायचं द पाथ ऑफ पेंडुलियम इज 4.4 सेंटीमीटर. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघू. पुढचा 5th नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यात काय दिलंय, 2 आर्क्स ऑफ द सेम लेंथ, 2 आर्क आहेत त्यांची लेंथ सेम आहे, बरोबर. सबस्टेंडेड अँगल जो आहे, सबस्टेंडेड अँगल 60 डिग्री आणि 75 डिग्री, एकाचा 60 डिग्री एकाचा 75 डिग्री आहे, बरोबर. व्हॉट इज द रेशो ऑफ द रेडियस ऑफ द सर्कल, त्यांच्या रेडियसचा रेशो. आता बघा या ठिकाणी लक्षात घ्या 2 आर्क, बघा एक आपण काम करू, लेंथ ऑफ आर्क
लेंथ ऑफ एन आर्क, समजा एक आर्क आहे, त्या आर्कची जी लेंथ आहे ती समजा आपण S1, त्याच्यानंतर रेडियस जी आहे थीटा, सबटेंडेड अँगल आपण म्हणू, सबटेंडेड अँगल, अँगल म्हणजे त्याला θ1 म्हणू, अँड रेडियस R1, BR1, रेडियस R1 आहे. ओके, मग इथं वाटलं असतं लेट आपण लिहू, लेट लेंथ ऑफ एन आर्क, एक आर्क आहे तिची लेंथ S1 आहे, थीटा जो आहे तो त्याचा अँगल जो आहे तो θ1 आहे, आणि रेडियस जी आहे ती R1 आहे. मग आता आपण म्हणू की लेंथ ऑफ अदर आर्क, दुसरी जी आर्क आहे तिची लेंथ समजा S1 आहे, S2 आहे, तिची लेंथ S2 आहे, सबटेंडेड अँगल जो आहे सो समजा अँगल जो आहे तो θ2 आहे, अँड रेडियस जी आहे ती रेडियस R2 आहे. बरोबर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, पहिली जी आर्क आहे ती S1 आहे, याच्यामध्ये θ1 किती दिलाय 60 डिग्री, R1 माहितीये का नाही माहितीये, θ1 समजा तुमच्याकडे इज इक्वल टू 60 डिग्री, आणि θ2 किती आहे बाबा तुमच्याकडे, θ2 जो आहे तो तुमच्याकडे आहे 75 डिग्री. आणि आपल्याला काय करायचंय, R1 आणि R2 चा रेशो, त्यांनी काय सांगितलं की त्यांच्या रेडियसचा रेशो, या दोन्ही सर्कलच्या रेडियसचा रेशो म्हणजे R1:R2 मला या ठिकाणी काढायचा आहे. तर दोघांच्या या ठिकाणी लेंथ सारख्या आहेत. आता मी समजा S1 काढायचं म्हटलं, S1 काढायचा फॉर्म्युला R1 × θ1, R1 × θ1 किती बाबा 60 डिग्री. आता थीटा जो आहे त्याला रेडियन मध्ये काढणं गरजेचं आहे, डिग्रीचा रेडियन मध्ये करू. चला, θ1 = 60 × π/180 रेडियन. बरोबर. आता मला सांगा 63 जा 180, 63 जा म्हणजे π/3 या ठिकाणी रेडियन होईल. θ2 चा जर विचार केला तर तुमच्याकडे 75 × π/180 रेडियन. आता 75 आणि π/180 दोघांना सुद्धा मी 5 ने डिवाइड करू शकतो. याला 5 ने डिवाइड केला 25, बरोबर ना. 75 ला जर 5 ने डिवाइड केला तर 15 येईल, 15 पाय. आणि इथं खाली जर 180 ला जर का मी परत 180 ला जर डिवाइड केलं, किंवा या दोघांना, ठीक आहे, 180 ला जर मी 5 ने डिवाइड केलं तर 36. आता या दोघांना परत 3 ने डिवाइड करू शकतो. 3 5 जा 15, आणि त्याच्यानंतर 36 ला जर मी 3 ने डिवाइड केलं तर 3 1 जा 3, 3 2 जा म्हणजे 5/12 येईल, 5/12 पाय. म्हणजे ते 5π/12 तुमच्याकडे रेडियन हे आन्सर येईल. बाकी हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा, किंवा या दोघांना सुद्धा 15 ने डिवाइड करा. 15 5 जा 75, 180 ला 15 ने डिवाइड केलं 5π/12 रेडियन. म्हणजे थीटा काढला रेडियन मध्ये. आता तुम्ही आर्क काढा. S1 चा फॉर्म्युला काय, R1 × θ1. आता R1 माहिती नाही, इंटू θ1 किती आहे बाबा, π/3. म्हणजे काय आलं, R1 π/3 तुमचं झालं हे काय बाबा या ठिकाणी आर्क 1. S2 बघा, आर्क 2 म्हणजे काय, R2 × θ2. आता R2 × θ2 किती बाबा, 5π/12, 5π/12 आहे. मग याला तुम्ही असं लिहू शकता, R2 × 5π/12 या ठिकाणी तुम्ही लिहिलं. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, इथे काय करायचं, S1 आणि S2 दोन्ही सुद्धा इक्वल आहे. यांनी काय म्हटलंय की लेंथ जे आहेत त्या दोन्ही इक्वल आहेत. म्हणजे S1 आणि S2 दोन्ही सुद्धा लेंथ इक्वल आहे. S1 = S2 गिवन, हे आपल्याला दिलेलं आहे. S1 आणि S2 दोन्ही सुद्धा लेंथ इक्वल आहेत. आता या आधारावर आपल्याला R1 आणि R2 चा रेशो आरामात मिळेल. आता बघा, S1 काय बाबा तुमच्याकडं, R1 × π/3 पकडा, वाटलंच तर असं पकडा, इज इक्वल टू S2 म्हणजे काय, R2 × 5π/12, R2 × 5π/12. आता याच्यामध्ये कट होण्यासारखं काय बाबा, इकडे 5π इकडे 5π कॉमन आहे, कट झाले. मला R1 आणि R2 चा रेशो काढायचा आहे. मग मी हा R1 आपल्या जाग्यावर, हा R2 गुणिले इकडाला भागिले R2. आता इथं 5/12 आपल्या जाग्यावर, आणि 3 खाली आहे, पलीकडे गेला, वर गेला 3. आणि आता काय होईल, R1/R2 इज इक्वल टू 3 ने 12 ला डिवाइड करा, 3 1 जा 3, 3 4 जा 12. म्हणजे काय आला बाबा, 5 आपल्याकडे हा रेशो आला 5/4 आला. म्हणजेच काय झाला, 5:4. हा जो रेशो आहे रेडियसचा तो 5:4 येईल. म्हणजे अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही पद्धती असतील तर आपण या पद्धतीने तुम्हाला हा सोडवून दाखवलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, तर हा 5वा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला अशा प्रकारे सोडवता येऊ शकतो. आता पुढचा एक 6वा जो क्वेश्चन आहे 6 नंबरचा, तो या ठिकाणी आपण बघूयात. आता हा 6वा जो क्वेश्चन आहे याच्यात जर आपण बघितलं, काय दिलं, द एरिया ऑफ अ सर्कल. लक्षात घ्या, एरिया ऑफ अ सर्कल
इज इक्वल टू 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ अन आर्क. लेंथ ऑफ अन आर्क काढायचंय, बरोबर. आर्क सबटेंडेड अँगल ऑफ इज 144 डिग्री. सबटेंडेड अँगल म्हणजे थिटा किती, 144 डिग्री. थिटा इज इक्वल टू 144 डिग्री मला या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. ऑल्सो फाइंड द एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर, म्हणजे एरिया ऑफ द सेक्टर पण काढायचा आहे. एरिया ऑफ सर्कल 25 पाय, म्हणजेच काय, एरिया ऑफ सर्कल काय असतो, फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 25 पाय. बघा, एरिया ऑफ सर्कल फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर मागच्या वर्षी बघितलाय. पाय पाय कॅन्सल झालं, आर स्क्वेअर इज इक्वल टू 25, म्हणजे आर किती झालं, 5 चा स्क्वेअर रूट 25 चा स्क्वेअर रूट 5 सेंटीमीटर. रेडियस इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. थिटा तुमचा डिग्री मध्ये, त्याला रेडियन मध्ये करा. थिटा इज इक्वल टू 144 डिग्री. मग 144 इंटू पाय अपॉन 180, डिग्रीचं रेडियन करण्यासाठी पाय अपॉन 180. आता 144 आणि 180 ला तुम्ही 12 ने डिवाइड करू शकता. बघा, 144 इंटू पाय अपॉन 180 ना, त्याला पहिला 12 ने करा. 12 12 जा, 12 15 जा, बरोबर. किंवा 36 ने पण डिवाइड करू शकता डायरेक्ट. 12 आणि 15 कितीच्या टेबल मध्ये येतात, 3 च्या. 3 4 जा, 3 5 जा, म्हणजे 4 अपॉन 5 पाय आपल्याकडे आन्सर येईल. किंवा 36 ने डिवाइड केलं, 36 4 जा 144 आणि 36 5 जा 180, म्हणजे थिटा किती आलं, 4 पाय अपॉन 5 आला. आता दोन गोष्टी आहेत. काय करायचंय, लेंथ ऑफ अन आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर. तर पहिलं लेंथ ऑफ अन आर्क काढू. लेंथ ऑफ अन आर्क. ओके. काय फॉर्म्युला, आर इंटू थिटा. आर किती बाबा, 5 आहे, आणि इंटू थिटा किती, 4 पाय अपॉन 5. चलिया 4 पाय अपॉन 5. 5 5 गेले, किती आला आन्सर, 4 पाय सेंटीमीटर. ही काय झाली तुमची लेंथ ऑफ अन आर्क. आता एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर 1/2 इंटू आर स्क्वेअर थिटा. 1/2 इंटू आर चा स्क्वेअर. आर किती बाबा, माझ्याकडे 5 आहे, 5 चा स्क्वेअर करा. 5 चा स्क्वेअर इंटू थिटा किती आहे बाबा, थिटा माझ्याकडे 4 पाय अपॉन 5. 4 पाय अपॉन 5. आता इथं काय काय कट होईल बाबा, बघा, 2 1 जा 2, 2 2 जा 4. आता वर आपल्याकडे काय आले, 5 चा स्क्वेअर 25 इंटू 2 डिवायडेड बाय 5, बरोबर. आता इथं परत डिवाइड करा. 5 1 जा 5, 5 5 जा 15, 5 5 जा 25, आणि हा पाय राहिला बरं का इकडं. मग आता माझ्याकडे काय उत्तर येईल शेवटी, बघा, 5 2 जा 10, 10 पाय. किती आन्सर आला बाबा, 10 पाय सेंटीमीटरचा स्क्वेअर, किंवा 10 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. तर असं या ठिकाणी या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला येऊ शकतं, आपण काढू शकतो. ठीक आहे. तर एकंदरीत मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे 6 क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये बघितलेत. आता 6 नंतर पुढे सुद्धा काही क्वेश्चन्स आहेत, तर ते पुढचे सगळे क्वेश्चन आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आणि उद्याचं लेक्चर आणि उद्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल, आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.